जय भीम, मैं चेतना, जय भीम इंडिया में आप सभी का स्वागत है। खबरों की ओर बढ़ने से पहले नजर आज की सुर्खियों पर। 17 ओबीसी जातियों को दलित कोटे में समावेशित करने का प्रस्ताव अखिलेश सरकार ने किया पास। इस पर मायावती ने कहा, दलित कोटे का दायरा बढ़ाना धोखादायक। चौबीस दिसंबर को मुंबई में निकलेगा संविधान सम्मान मोर्चा। श्यामदादा गायकवाड़ इन्होंने पत्र परिषद के दौरान दी जानकारी। और परभनी जिले के पाथरी शहर में पुलिस ने पकड़ा 5 आरोपियों को। लाखों की चोरी करके भागे थे 5 आरोपी। अब खबरें विस्तार से। आज अखिलेश यादव ने एक प्रस्ताव पास किया था जिसमें ओबीसी जातियों को एससी कोटे में समावेशित करने का प्रस्ताव था। इस पर मायावती ने कहा कि दलित कोटे का दायरा बढ़ाना धोखादायक है। ऐसे में ये अखिलेश सरकार का चुनावी हथकंडा है और लोगों की आंखों में धूल झोंकने का ये प्रयास अखिलेश सरकार कर रही है। अखिलेश यादव ने आज एक बड़ा फैसला लिया है। उन्होंने ओबीसी के कुछ जातियों को आज नई कैटेगरी में शामिल कर दिया है। 17 पिछड़ी जातियों को दलित कोटे में डाल दिया है। जिन जातियों को एससी कोटे में डाला गया है उसमें मातंग, गोंड, कश्यप, धीवर, बीन और राजवन, इन तमाम जातियों के लिए ये प्रस्ताव पारित किया गया है। इस प्रस्ताव के बाद मायावती ने अपना बयान जारी किया और कहा कि बीएसपी ने पहले ही ये प्रस्ताव भेजा था। उन्होंने आगे कहा कि दलित कोटे में इन जातियों को अगर शामिल करना है तो पहले दलित कोटे का दायरा बढ़ाना पड़ेगा, तब आप इन 17 जातियों को इसमें शामिल कर सकते हैं। ऐसा प्रस्ताव उन्होंने खुद भेजा था केंद्र सरकार को, लेकिन तब ये बात किसी कारणवश आगे नहीं बढ़ पाई। उनका आगे ये भी कहना था कि इन जातियों को एससी कोटे में डालने से ना तो उन्हें ओबीसी का कारण मिल पा रहा है और ना ही दलित कोटे का, यानी ये कहीं के नहीं रह गए और उनके लिए अखिलेश यादव जिम्मेदार है, ये मायावती का कहना है। आगामी 24 दिसंबर को संविधान सम्मान मोर्चे का आयोजन श्यामदादा गायकवाड़ इनके नेतृत्व में आयोजित किया जा रहा है, जिसकी शुरुआत मुंबई के आजाद मैदान से की जाएगी। जिसकी जानकारी मुंबई पत्रकार संघ में आयोजित पत्र परिषद में श्यामदादा गायकवाड़ इन्होंने दी। 24 दिसंबर को मुंबई में बौद्ध, दलित, मुस्लिम, ओबीसी, आदिवासी, धार्मिक अल्पसंख्यक और प्रागतिक जनता के भागीदारी से बहुत ही विशाल मोर्चा का संयोजन किया गया है और 100% ये मोर्चा आज़ाद मैदान मुंबई पे आने वाला है। पूरी महाराष्ट्र में इसकी तैयारी हो चुकी है और फुले शाहू अंबेडकर की विचारधारा मानने वाली जनता इस मोर्चा में शरीक हो रही है। मैं उनको विनती करता हूं कि कुछ जातीयवादी शक्तियों ने ऐसा अपप्रचार किया है कि ये मोर्चा खारिज हुआ है, रद्द हुआ है, लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं है। ये मोर्चा बड़ी तादाद में हम लोग उसको आयोजित कर रहे हैं। पूरे महाराष्ट्र से लोग आ रहे हैं और सैकड़ों कार्यकर्ता इस मोर्चा को जुटाने में अथक परिश्रम कर रहे हैं। मैं सभी जनता को निवेदन करता हूं और आवेदन भी करता हूं कि आप अपने विभागों से बाबा साहब के नीले झंडे लेकर अपनी ताकत बताकर आज़ाद मैदान मुंबई में आप 24 दिसंबर 2016 को 12 बजे तक आज़ाद मैदान में आइए, पधारिए। हम आपका सभी लोगों का स्वागत करेंगे और फिर से कहता हूं, ये मोर्चा होने वाला है, ये मोर्चा हो रहा है और ये मोर्चा मुंबई में फुले शाहू अंबेडकर की विचारधारा के आंदोलन में एक नया इतिहास निर्माण करने वाला, नया परिणाम देने वाला ये मोर्चा होने वाला है। इसमें काफ़ी तादाद में शरीक हो जाओ, ऐसे मैं आपको मोर्चा के संयोजन समिति के तरफ से आपको निवेदन करता हूँ। मी पहिल्यापासून संपूर्णपणे जेव्हा ठरलं तिथपासून या प्रक्रियेमध्ये आहे, आंबेडकरवादी चळवळीतला एक अनुयायी आहे म्हणून आपण तो प्रश्न उपस्थित केला होता, तर गायकवाड यांनी दिलेला आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विसंगती नाही। एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या भूमिका असलेले लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात। उद्याचा मोर्चा ज्या लोकांना काढायचा होता, ज्या तरुणांना काढायचा होता, ते जवळजवळ 2-3 महिने काम करत होते नेटवर्किंगच्या माध्यमातून, आणि त्यांचं एकच फक्त म्हणणं होतं की
हा जो आपण मोर्चा काढतो आहोत तो मुक मोर्चा असेल आणि आमच्या 5 विद्यार्थिनी किंवा तरुणी किंवा युवती ह्या त्याच्यामध्ये भाषणं करतील. याच्या पलीकडे त्यांचे आणि आमचे कुठल्याही प्रकारचे मतभेद नव्हते. त्यांचं म्हणणं या ठिकाणी भाषण होता कामा नये. आमचं असं म्हणणं होतं, हा जो मुख्य मुद्दा जो आपण उपस्थित जो केला तो खूप चांगला मुद्दा आहे आणि त्याचं गायकवाडांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. या मोर्चामध्ये फक्त 4-5 मुलींनी किंवा युवतींनी आपली भूमिका मांडणं मोर्चाची ही आम्हाला अपुरी वाटते. आमची भूमिका अशी याच्यामध्ये आहे की हा मोर्चा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणी पुढे घेऊन जाणारा मोर्चा असल्यामुळे, जनतेचा असल्यामुळे या मोर्चामध्ये आम्ही ज्या मागण्या करतो 4-5 प्रमुख मागण्या, उदाहरणार्थ दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करा, त्याच्यानंतर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, भारताच्या राज्यघटनेला अधीन राहून मराठ्यांना जे काय राज्यघटनेच्या अत्याचार द्या, मुख्य गोष्ट म्हणजे मुस्लिम समाजाला 5% शिक्षणामध्ये राखीव जागा द्या, भारतीय राज्यघटनेच्या परभनी जिले के अंतर्गत आने वाले पाथरी शहर में पुलिस ने बड़ी कार्रवाई कर 5 आरोपियों को पकड़ा है। इन 5 आरोपियों ने 4 दिसंबर को शहर में डाका डाला था, जिसके बाद शहर में डरावना माहौल छाया था। इस डकैती के बाद पुलिस ने दिन रात एक कर इन 5 आरोपियों को पकड़ा। परभनी जिले के अंतर्गत आने वाले पाथरी शहर में 4 दिसंबर की रात 5 लोगों ने मिलकर गुलशन नगर में चोरी की। चोरी के दरमियान चोरों ने कई लोगों को मारा था और घर में रखा सोना चांदी और पैसे लेकर चोर लापता हो गए थे, जिसके बाद पूरे शहर में डर का माहौल छाया था। इस घटना के तुरंत बाद शहर के एसपी और पाथरी पुलिस ने दिन रात एक कर चोरों की तलाश की और आरोपियों को गिरफ्तार किया। गिरफ्तारी के बाद आरोपियों के पास से सोना चांदी और 17 लाख रुपए बरामद हुए। त्याच्यामध्ये पहिल्या दरोड्यामध्ये जवळजवळ 5 घरं लुटली होती चोरांनी आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 3 घरं लुटली होती। संपूर्ण दरोड्यामध्ये आम्हाला तपासासाठी थोडा वेळ लागला, परंतु आम्ही अपयशी राहिलो नाही। आम्हाला चांगले उत्कृष्ट यश प्राप्त झालेले आहे। याच्यामध्ये आतापर्यंत आपण 12 आरोपींना अटक केलेलं आहे। पहिल्या दिवाळीच्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 361/2016 कलम 397 मध्ये आतापर्यंत आपण 12 आरोपी अटक केलेले आहेत। त्यांच्याकडून 99,050 रुपयाचा मुद्देमाल, सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केलेली आहे। तसेच दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यापैकी अजून 2 सुद्धा अगोदरच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात आहेत। त्यांच्याकडून जवळजवळ 77,500 रुपयाचं सोन्याचे दागिने, जसे 3 गंठण, 1 बोरमाळ, अशा प्रकारचे सोन्याचे दागिने रिकवर केलेले आहेत। दोन्ही गुन्ह्याचे मिळून अजून 4 आरोपी अटक करणं बाकी आहे आणि त्यांच्याकडून उरलेली रक्कमसुद्धा हस्तगत करू। त्या आरोपींना आम्ही लवकरात लवकर अटक करू आणि हे जे दरोडेखोरांचं जे कृत्य चालू आहे ते आम्ही इथे संपवून टाकू अशी आम्हाला आशा आहे। यासाठी आम्हाला आमच्या पोलीस अधीक्षिका एसपी नियती ठाकर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, तसेच आमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वागळे मॅडम सेलू डिव्हिजनच्या, तसेच यामध्ये आम्हाला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किब्बारे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांचंसुद्धा चांगलं मोलाचं सहकार्य मिळू शकलेलं आहे। तसेच आमच्या पोलीस स्टेशनच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी मन लावून मनापासून रात्रीचा 1 दिवस करून या आरोपींना पकडून त्यांच्याकडून मालमत्ता हस्तगत करण्यात यश मिळवलेलं आहे। त्याबद्दल किंवा वेळोवेळी आम्ही असंच काम करून या शहरात पुन्हा अशा प्रकारचे दरोडे किंवा अशा मोठ्या चोऱ्या होणार नाहीत याची दक्षता घेऊन काम करूया। प्रथम असं आहे की कोणताही आरोपी हे गुन्हा जे करतात त्यांचा आरोपींचा दृष्टिकोन असतो की हा गुन्हा उघडकीस येऊ नये आणि आपण पकडले जाऊ नये, या दृष्टीने आरोपी हे परिपूर्णपणे प्रयत्न करतात। दुसरे काय, आम्हाला गुप्त बातमीदार वगैरे नेमून हे करून जे प्रत्यक्षात जे आरोपी आहेत ते पकडण्याकरता आम्हाला काटोकाट प्रयत्न करावा लागतो। त्या दृष्टीने आम्ही आमचे गुप्त बातमीदार नेमल्याच्या नंतर गुप्तदाराकडून माहिती घेऊन हे करून प्रत्यक्ष गुन्हेगार कोण आहे हे पाहण्याकरता थोडासा वेळ तर लागतो। तो वेळ लागल्यामुळं आम्ही त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचलो
आणि वेळ लागला असला तरी आम्ही प्रत्यक्षात आरोपी पकडून त्यांच्याकडून पूर्णपणे माल रिकवर केलेला आहे. जवळपास दोन्ही गुन्ह्याचा अर्धा माल रिकवर केलेला आहे. ह्याच्यात आमच्या जे सहकारी आहेत, क्राईम ब्रँचचे, परभणीचे आमचे स्थानिकचे अधिकारी, आमचे PI साहेब, म्हात्रे साहेब यांनी जेव्हापासून आमची दिवाळी गुन्हा घडला, आमची पूर्ण दिवाळी ह्या गुन्ह्यातच गेली. आमच्या पोलिसांची सुट्टी, आमचे सर्व ह्याच्यातच गेलं आहे. आणि सध्या तर 20 दिवसापासून गुन्हा घडल्याच्या नंतर वातावरण असं झालं होतं की इकडे चोर आले, तिकडे चोर आले. आमचे खुनी सबजवळ सर्व अधिकारी कर्मचारी, पाथरी पोलिसांची तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची सर्व झोप उडून गेली असती. आम्ही त्याप्रमाणे भरपूर प्रयत्न आमच्या SP मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP साहेब, ॲडिशनल SP साहेब आणि PI साहेब यांच्या PI साहेबच्या मार्गदर्शनाने, PI साहेब तर आमच्यासोबतच होते अहोरात्र, LCBचे PI साहेब यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आमच्या पूर्ण टीमनं अहोरात्र मेहनत करून प्रत्यक्षात गुन्हेगाराच्या जवळ पोहोचून त्यांना पकडून त्यांच्याकडून अतिशय कसबीने त्यांच्याकडून माल रिकवर केलेला आहे. आणि आता शिल्लक जे 4 आरोपी राहिलेले आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर पकडू आणि आमच्या खात्याच्या दृष्टीनं जो पोलीसतर्फे प्रयत्न करू. आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की स्थानिकचे जे नागरिक आहेत त्यांनी पण आम्हाला कोणताही गुन्हा घडल्याच्या नंतर माहिती देऊन यापुढे पण सहकार्य करावे अशी सर्वांना. ज्यावेळेस पाथरीमध्ये 2 ठिकाणी दरोडे झाले होते, एक तर दिवाळीच्या अगोदर झाला होता, 2 दिवस अगोदर, नंतर 4 डिसेंबरला तो दरोडा झाला. आम्ही सर्वप्रथम पहिल्या दरोड्यामध्ये आम्ही खूप मन लावून आणि चांगल्या प्रकारे आम्ही तपास करत होतो. परंतु त्यानंतर दुसरासुद्धा गुन्हा घडला. त्यावेळेस आम्ही कन्फ्यूज झालो होतो की बाबा नेमकं हे गुन्हा करतोय कोण आणि कशा पद्धतीने करतोय किंवा काय होतंय. वातावरण खूप तंग झालं होतं, लोकांमध्ये खूप दहशत पसरली होती. परंतु या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आम्हाला आमचं कर्तव्य विसरता येत नव्हतं. आणि ते कर्तव्य करत असताना आम्ही सर्वात जास्त महत्त्व दिलं ते आमच्या मेहनतीवर. जे म्हणतात की ऑन ड्युटी 24 तास, त्या 24 तासाचा खरंच अनुभव आम्हाला या तपासामध्ये आला. 24 तास आम्ही काम केलं. माननीय नियती ठाकर मॅडम, पुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय वागळे मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनामध्ये माननीय पोलीस निरीक्षक साहेब जे आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. आणि म्हणजे आम्हाला इतकं पाठबळ दिलं की प्रत्येक गुन्हा ओपन करताना म्हणजे खूप मेहनत करावी लागली, परंतु आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळालं. आणि असं म्हणतात की कानून की हात बडे लंबे होते आहे, त्याचा पण अनुभव आला की चोर किती जरी लपले किंवा काही जरी झालं तरी तो गुन्हा आम्ही ओपन करून दाखवला. याचा आम्हाला अभिमान तर आहेच, परंतु सर्वप्रथम नागरिकांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं. जरी चोऱ्या घडत असल्या, जरी दहशतीचं वातावरण असलं तरी नागरिकांनी इथं शांतता पाळली, आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं. त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे खूप आभार मानतो. आणि विशेषतः आमची जी टीम आहे, जे कर्मचारी आहेत पोलीस स्टेशन पाथरीचे, त्या कर्मचाऱ्यांनी इतकं चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे की जितकं त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्मारक समिति की ओर से डॉक्टर अम्बेडकर इनकी 125वीं जयंती महोत्सव मनाया जा रहा है। ये कार्यक्रम नागपुर में से दीक्षा भूमि पर लिया जा रहा है, जहां डॉक्टर अम्बेडकर का राजकीय चिंतन इस विषय पर एडवोकेट यशोमती ठाकुर इनका व्याख्यान आयोजित किया गया। भाजपाचे रामायण, ओ माय गॉड, इंडियन कॉन्स्टिट्यूशन where we say we give to the people of India this preamble and this constitution. We talk about responsibility. We talk about a constitution which Dr. Baba Saheb Ambedkar wanted to give us, and we talk about a welfare state which Baba Saheb dreamt of giving us. अर्चू स्टार्टिंग बरी झाली ना, तू निश्चिंत आहेस ना, माझी टेन्शन तुझ्यावरच. So though I have not been an academician, I have been a student of political science and constitution, and day in and day out I have been a close admirer of Baba Saheb's teaching. आपण आल्या ज्या वेळेला तिथे स्टाफ रूममध्ये बसलो होतो त्यावेळेला आपण डिस्कशन केलं की
एज्युकेशनमध्ये काय काय होतं आहे. मॅडम त्या ठिकाणी होते आणि वी वर टॉकिंग अबाउट युनिव्हर्सिटी इलेक्शन्स अँड देन आय थॉट इट वॉज स्टुडंट्स इलेक्शन्स अँड वेदर इट इज गुड और बॅड फॉर द सोसायटी अँड फॉर द नेशन अँड फॉर इंडिया ॲट लार्ज. And then when I came up, I see this big poster of Maharashtra Forest Department saying पाण्याकरता वणवण थांबवली पाहिजे. So when Dr. Babasaheb Ambedkar was born, did we have a welfare state? Was it in existence? Did India exist as a nation? And what all did he go through? What kind of harassment he went through? And what kind of thinking he professed? Whom did he support? And what is happening today? I think if we touch all this, we would be touching the subject. बाबासाहेबांचा जन्म आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही वॉज बॉर्न ऑन 14th April 1891, right? And in 1891, what was India facing, or what was happening in India, which was not formed? We were, what were we? We were a group of 600 and more princely states and then provinces, and then the one who ruled above them was the governor and the governor general. It was something like this. प्रकाश देसाई सामाजिक और सांस्कृतिक प्रतिष्ठान की ओर से रायगढ़ जिले के अंतर्गत आने वाले पाली शहर में राज्य स्तरीय एकांकिका स्पर्धा ली गई, जिसमें बड़ी संख्या में बच्चों ने भाग लिया और एकांकिका प्रस्तुत की. इस दौरान बड़ी संख्या में लोग यहाँ मौजूद थे. खरंच म्हणजे मी भारावून गेलो इथलं वातावरण बघून की मी सुद्धा अशाच एकांकिका स्पर्धेतून वर आलो आहे. माझी सुरुवात अशाच एकांकिका स्पर्धांमधून झाली. मला इथलं विशेष असं वाटतं की प्रकाश देसाई सांस्कृतिक प्रतिष्ठान जवळजवळ 9 वर्ष आहे आणि 9 वर्ष ज्या सातत्य टिकवलं आहे आणि ज्या पद्धतीने दर्जा टिकवला आहे या प्रतिष्ठानाला ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. मी खरंच भारावून गेलो की एखादा राजकीय क्षेत्रातली एखादी व्यक्ती चा बेस जर नाटकातला असला किंवा अभिनय जे आपण म्हणतो की तोंडाला रंग लागला आहे तो रंग उतरत नाही पुन्हा, त्याचा अगदी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रकाश देसाई की त्यांच्या तोंडाला कधी रंग लागला असेल कॉलेजमध्ये असताना जो अभिनयाचा रंग लागला आणि तो आजही ते सांस्कृतिक याच्या राजकीय क्षेत्रात ते मोठे झालेत, तिकडे खूप काम ते त्याचा व्याप आपल्याला माहिती कसा असतो. ते जिल्हाध्यक्ष असते त्यांना खूप कामं असतात, खूप व्याप असतात. त्यातूनही हे जपणं, हे प्रेम जपणं, हे जपणं आणि आपल्या भागात अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी एक सुरू करणं जेणेकरून त्यांचं काहीतरी स्वप्न असेल ते पूर्ण झालं नसेल पण ते आता काही ना काही रूपाने या भागातून एखादा कलाकार वर यावा असं असतं की या ॲक्टिव्हिटीचा खूप लाँग रनमध्ये फायदा होत असतो. आज ही जी 9 वर्षांची चळवळ तुम्हाला आत्ता कळणार नाही आहे पण पुढच्या 10-12 वर्षात इथून एखादा कलाकार जेव्हा मोठा होईल भारतभर आपलं नाव वाजवेल त्यावेळी त्याचं बीज हे इथं असतं कुठेतरी आणि हे कुणीतरी सुरू करणं गरजेचं असतं. जे प्रकाश देसाईंनी सुरू केलं जे सातत्याने गुरव सरांसारखी माणसं आहेत की जी सातत्याने त्यांच्या पाठीशी उभी आणि हे सगळं मॅनेज करतायत. आज बघा ना तुम्ही त्यांच्या घरात असा प्रसंग आला तरी सुद्धा यांनी कुठेही त्या कार्यक्रमात खंड पडू दिला नाही. आपण जे म्हणतो ना शो मस्ट गो ऑन ते आज प्रत्यक्षात बघायला मिळालं नाटकाच्या बाबतीत. शो मस्ट गो ऑन ते सुरू राहिलं त्यातूनही ते आले ते बोलले आपल्याशी आणि ज्या पद्धतीनं नाटक जपलं जातं आहे नाट्य चळवळ इथे जपली जाते खरोखरच भारावून टाकणारे अशा पद्धतीचं ऑडियन्स आहे इथे खरंच एखादं थिएटर उभं राहिलं पाहिजे बंदिस्थितीत. आम्हाला सुद्धा व्यावसायिक नाटकं इथं आली आम्हाला इथं प्रयोग करायला आवडेल या ऑडियन्स पुढे आणि या पण लोकांना व्यावसायिक नाटकं बघायला मिळाली पाहिजेत. आत्ता आपण कलाकार बघितले आमचे डान्स बघितले याच्या आधी इथे खूप चांगल्या पद्धतीनं कला जोपासली जाते आणि ती कला वृद्धिंगत व्हावी अशाच पद्धतीनं पुढे आणि मला खात्री आहे की हे वर्षानुवर्ष असं चालू राहणार. इथून खूप कलाकार पुढे येतील जे या गावाचं नाव भारतभर पोचवतील थिएटरमध्ये आणि अशा पद्धतीची रंगभूमी विषयी चळवळ
पालीसारख्या गावात आहे. इथे मला कधीही यायला आवडेल. इथून पुढे कायम कधीही मला इथे कधी प्रकाश देसाई सरांनी, गुरव सरांनी मला कधीही हाक मारू देत, मी इथे हजर आहे. मला त्यांचं नाटक वेळ पूर्वी कळालेलं, आम्ही एकदा भेटलेलो याच्या आधी, आणि मला सुद्धा त्यावेळेसुद्धा आश्चर्य वाटलं होतं की राजकीय क्षेत्रातला माणूस आणि तो सांस्कृतिक क्षेत्रात त्याला एवढी आवड आहे आणि एवढी आवड त्यांनी जोपासलेली आहे. ज्या राजकीय नेत्याचं हे भान जागरूक असतं, म्हणजे तो खरोखर अशी माणसं खूप कमी आहेत राजकीय क्षेत्रात की त्याला ज्याचं सांस्कृतिक क्षेत्राकडे लक्ष आहे ना, त्याला सगळ्या गोष्टींचं भान असतं, सगळ्या गोष्टींची जाणीव असते, आपल्या भोवताली काय घडतं. आणि ते भान त्यांना राजकारणात खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडत असतं. राजकारणात अशी माणसं फार दुर्मिळ आहेत, त्यांना सांस्कृतिक क्षेत्राची खरंच जाणीव आहे. खरं तर प्रकाश देसाईंसारखा माणूस अजून पुढच्या पातळीवर गेला पाहिजे. फक्त जिल्हा पातळीवर न राहता त्यांनी राज्य पातळीवर सुद्धा अशी कामं केली पाहिजे की मला खरंच म्हणजे शब्द सुचत नाही त्या माणसासाठी की ज्या पद्धतीने त्यांना हे उभं केलं. बरोबरच हे असं बघायला नाही मिळत कुठेच. मी महाराष्ट्रावर फिरतो, असं बघायला नाही मिळत. मुळात प्रकाश देसाई सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानची निर्मिती ही सगळ्या रसिक मंडळीने एकसंघपणे एकत्र येऊन केलेली निर्मिती आहे. खरं तर जेव्हा प्रकाश देसाई प्रतिष्ठानची स्थापना झाली त्यावेळेला हा एवढा उत्साह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं. परंतु केवळ रंगकर्मी म्हणून काम न करता विविध क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्येही काम करण्याच्या मंडळींनी ठरवलं होतं. आणि त्यावेळेला प्रतिष्ठानची स्थापना झाल्यानंतर या मंडळींनी सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेतले. त्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये बसस्थानकांची गरज होती त्या बसस्थानकं बांधली. ज्या ठिकाणी कुठे रुग्णवाहिका तालुक्याला दिली, बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी सुशोभीकरणाची कामं केली. परंतु प्रतिष्ठानचा मूळ गाभा जो होता तो रंगकर्मीच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणं ही एकमेव त्यांची सगळ्यांची संकल्पना होती. आणि अभिजातपणे नाट्यप्रेमी म्हणून नाट्य संस्कृतीची सेवा करण्यासाठी ही मंडळींनी खरं म्हणजे कंबर कसली होती. आणि त्याचं फलित आज आपण 9व्या वर्षी पाहतोय. अतिशय उत्स्फूर्तपणे दरवर्षी एक वेगळी बहर, एका वेगळा बहर या स्पर्धांना प्राप्त होतोय. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी 125वीं जयंती वर्ष पर नागपुर में स्थित यशवंत स्टेडियम पर नागपुर महानगर पालिका की ओर से राजगृहाची नीली स्पंदने नाम का कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। ये कार्यक्रम 24 दिसंबर को शाम 6:30 बजे आयोजित किया जाएगा, जिसमें पूरे महाराष्ट्र से 150 कलाकार अपनी प्रस्तुति करेंगे। इस कार्यक्रम के आयोजक ललित खोब्रागड़े, इनसे हमारे संवाददाता ने बात की। जय भीम दर्शकों, नागपुर में स्थित यशवंत स्टेडियम पर महानगर पालिका की ओर से राजगृहाची नीली स्पंदने नाम से एक कार्यक्रम यहाँ पर आयोजित किया गया है। तो इसके आयोजक ललित खोब्रागड़े जी हमारे साथ मौजूद है। तो आइए हम उनसे बात करते हैं। सर, किस तरह का ये कार्यक्रम है? पहले तो मैं नागपुर महानगर पालिका की प्रशंसा करना चाहूँगा और मैं नागपुर की जो जनता है उनके लिए अपील करना चाहूँगा कि राजगृहाची निळी स्पंदने ये जो मराठी म्यूजिकल शो है 150 कलाकारों के साथ में, और मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र में ये पहला प्रोग्राम है बाबा साहब के ऊपर का कि जिसमें डांस, ड्रामा, निवेदन और 20 फीट बाय 60 फीट का LED बॉल, उसके साथ में वॉच आउट, जो एडवांस टेक्नोलॉजी है उसको यूज़ करके हम लोगों ने बाबा साहब का ये शो हमने बनाया है। सन 2008 में इस शो का प्रदर्शन यहाँ पे हुआ था जब मन्ना डे साहब आए थे। मन्ना डे साहब ने हे मानव तू मुख से बोल बुद्धं शरणं गच्छामि ये गीत गाया था। और जब उन्होंने यहाँ पे इसी यशवंत स्टेडियम में जब देखा था कि लाखों की तादाद में पब्लिक यहाँ पे आई थी, तो वो भावुक हो गए थे, आँखों से आंसू निकलने लगे कि बाबा साहब का ये इतना बड़ा कार्य जो है जो मेरे लाइफ में मैं देख नहीं पाया। लेकिन यशवंत स्टेडियम में जब ये प्रोग्राम उन्होंने देखा हमारा, तब उनको बहुत अच्छा लगा और ये प्रोग्राम की यशस्विता जो उनके शब्द में उन्होंने बताए वो बहुत बड़ी गरिमा रखता है। सवाल यह है कि जब कोई भी प्रोग्राम नागपुर में होता है तो वो कार्यक्रम में, वो प्रोग्राम में
नागपुर के मानी हस्ती मतलब माने हुए कलाकार जिनका अंतर्भाव हमने यहाँ पे किया है। जैसे कि हमारे साथ में विनोद राउत जी है जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का रोल करते हैं, और हमारे मुकुंद वसूली जी है, ये जो माने हुए हमारे कलाकार है जो गांधी जी का रोल करते हैं, और साथ में हमारे पंजाबराव देशमुख का रोल करने वाले हमारे ये प्रशांत लिखार जी हैं यहाँ पर है, और मेरी पूरी टीम यहाँ पे खड़ी है। और अभी कुछ ही देर में हमारा प्रैक्टिस चालू हो जाएगा। ये देख रहे होंगे बहुत बड़ा स्टेज बनाया हमने, 120 बाई 60 फीट का स्टेज हमने बनाया हुआ है और उसी हिसाब से उसको डिजाइन किया हुआ है। तो इतना अच्छा जो प्रोडक्शन नागपुर में तैयार किया हम लोगों ने, तो उसको देखने के लिए, बल्कि लोगों ने बाबा साहब को समझने के लिए, जो बाबा साहब की 125वीं जयंती हम मना रहे हैं, वर्ष मना रहे हैं, तो वो देखने के लिए, उनका विचार समझने के लिए जो पब्लिक यहाँ पे आएगी, जो हमारे बांधव यहाँ पे आएंगे, तो वो समझ जाएंगे कि बाबा साहब का लाइफ कैसा है। तो सर यहाँ पे जो 150 कलावंत आने वाले हैं, तो ये महाराष्ट्र से आने वाले हैं या महाराष्ट्र के बाहर के भी हैं? कुछ कलाकार जो है वो मुंबई से है और मैक्सिमम कलाकार तो नागपुर के हैं, और ऐसा है कि कुछ कलाकार पुणे से आए हुए हैं जो म्यूजिकल में हमारे साथ में रहने वाले हैं। तो इतना बड़ा जो ये जो प्रोडक्शन है, इसके बारे में मुझे ऐसा लगता है कि पर्टिकुलर नागपुर की जनता, ये कल जो शो हमारा होने जा रहा है, तो नागपुर की जनता ने बड़ी तादाद में यहाँ पर आना बहुत ज़रूरी है, क्योंकि उसी हिसाब से हम इस प्रोडक्शन का हमने तैयार किया हुआ है। तो और भी कुछ लोग यहाँ पे हमारे साथ जुड़े हैं, उनसे भी बात करते हैं। किस तरह का ये कार्यक्रम है सर? इतना बड़ा कार्यक्रम यहाँ पे आयोजित किया गया है, क्या कहेंगे आप इसके बारे में? अभी ललित साहब ने जो बताया है उसमें इस कार्यक्रम के बारे में पूरी जानकारी उन्होंने दी है। कहना इतना ही है कि 125वीं जयंती के निमित्त इस बाबा साहब आम्बेडकर के जीवन के आधार पर जो एक इतना बड़ा जो कार्यक्रम अरेंज किया, उसमें बाबा साहब के कुछ दृश्य यहाँ पे बताए जाने वाले हैं नाटक के रूप में, और उसी के साथ इस कार्यक्रम में कुछ गीत है, और ये सब मिला के बाबा साहब का जीवन कैसा था, उन्होंने बचपन से लेके तो आखिरी दम तक उन्होंने अपना जीवन किस तरह से निभाया, कैसा संघर्ष किया, इसकी पूरी जानकारी इस नाटक में गीत के स्वरूप में और नाट्य के स्वरूप में बताया गया है। और इस नाटक में मैं डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का रोल निभा रहा हूँ। तो और भी कई लोग हमारे साथ यहाँ पे जुड़े हैं, तो सर क्या उद्देश्य है इस तरह का कार्यक्रम यहाँ पर आयोजित करने का? उद्देश्य तो एकदम साफ है कि बाबा साहब के विचार जो सारी जनता के सामने जाना चाहिए, उनके जो समाज की तरफ देखने का जो उनका जो दृष्टिकोण जो है, वो दृष्टिकोण जनता तक पहुंचना चाहिए। और बाबा साहब एक्चुअल क्या थे, उन्होंने अपने लोगों के लिए क्या नहीं किया, वो सब कुछ जानने के लिए, वैसे भी बहुत सारे लोग जानते हैं, पढ़े लिखे हैं ही, लेकिन फिर भी ये उनका जीवन जो है वो हम लोगों के सामने रखना चाहते हैं। जैसे इस महानाट्य में, नाट्य नहीं कहूँगा मैं इसे, क्योंकि संगीत, नृत्य, नाट्य, इसमें सब कुछ है, मिला जुला कार्यक्रम है। तो उसमें दो अलग अलग भूमिकाएं मैं निभाता हूँ। इसमें जो महत्वपूर्ण भूमिका जो मेरे हिस्से में आया वो है महात्मा गांधी जी की। तो गोलमेज परिषद सेकंड में बाबा साहब और गांधी जी के बीच में जो वैचारिक मतभेद थे, उनका दृष्टिकोण क्या था, ये इस कार्यक्रम के माध्यम से जनता तक पहुंचाने का एक उद्देश्य है हमारा रहा है। और पर्टिकुलरली बाबा साहब का जो पूरा जीवन जो है, उनके जीवन में जो कुछ भी हुआ, जनता के लिए जो कुछ भी किया, पददलितों के लिए जो कुछ भी उन्होंने किया, वो जनता के सामने रखना और उनको जागरूक करना, जागृति लाना जनता में, ये एक महत्वपूर्ण उद्देश्य इस प्रोग्राम का है। तो ये थे इस कार्यक्रम के आयोजक, सभी लोग हमारे साथ जुड़े थे। तो ये कार्यक्रम कल 6:30 बजे से नागपुर के यशवंत स्टेडियम से शुरू होने वाला है, जहां पर पूरे महाराष्ट्र से 150 कलावंत यहाँ पर अपनी प्रस्तुत करने वाले हैं। कैमरामैन पीयूष के साथ शुभम वनकर, लॉर्ड बुद्धा टीवी, नागपुर। बारामती शहर में राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से कार्यकर्ताओं का सम्मेलन आयोजित किया गया। इस दौरान नवनिर्वाचित नगर सेवकों का सत्कार किया गया। इस कार्यक्रम में पूर्व उप मुख्यमंत्री अजित पवार मौजूद थे, जिन्होंने आने वाले पंचायत समिति और जिला परिषद चुनाव के बारे में चर्चा की। बारामती शहर में हुए नगर परिषद चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जीत हुई।
इस दौरान जीते हुए नगर सेवकों के सत्कार हेतु शहर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम में पूर्व उप मुख्यमंत्री अजित पवार मौजूद थे, जिन्होंने नवनिर्वाचित नगर सेवकों का सत्कार कर आने वाले पंचायत समिति और जिला परिषद चुनाव में किस तरह से पार्टी की जीत होगी, इस बारे में मार्गदर्शन किया। तरुण चेहरे द्यावे लागतील, काही महिला द्यावे लागतील आणि ज्यांचं समाजामध्ये बसणं उठणं आहे, ज्यांचा संपर्क आहे, त्या पद्धतीने उमेदवारी देण्याची गरज आहे। आता तुम्ही बघितलं की हे सगळं करत असताना अनेक लोक मला आणि माझ्या सहकार्यांना भेटतायत की आम्हाला उमेदवारी द्या। माझी त्यांना विनंती आहे की तुमचे उमेदवारी अर्ज आलेले मला आणि भाऊंना, गिरीपंचे पाटलांना, जे जे संघटनेमध्ये जिल्ह्याच्या स्तरावर, राज्याच्या स्तरावर काम करतात आणि ते मुलाखती घेतील, त्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं द्या। आम्हाला लोकांना पण तालुक्यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत। तिकडे दत्ता भरणे, आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप कारंडकर, महादेवराव हे सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि त्यांच्या पद्धतीने तिथेही त्यांची चाचपणी चाललेली आहे। आपल्याला यावेळेस जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीला चांगलं यश 100% बारामती तालुक्यात मिळवायचं आहे। दिल्ली की कठपुतली कॉलोनी को खाली कराने से लेकर गगनचुंबी इमारत बनाने के लिए अब पुलिस से लेकर डीडीए के अधिकारियों ने वहां डेरा डाल लिया है। दरअसल वहां बनने वाले मकानों में उनके घर दिए जाएंगे जो यहां रह रहे हैं और जिनका नाम डीडीए सर्वे को लेकर भी कई सवाल उठ रहे हैं। कठपुतली कॉलोनी को खाली करवाने से लेकर गगनचुंबी इमारतें बनवाने के लिए अब वहां पुलिस से लेकर डीडीए के अधिकारियों ने अब वहां डेरा डाल रखा है। अब दिल्ली की ये कठपुतली कॉलोनी छावनी में तब्दील हो गई है। कॉलोनी में नाकेबंदी से लेकर बुलडोजर हो या एम्बुलेंस, यहाँ सभी की तैनाती है। यहाँ पे बिल्डिंग बनेगी और फ्लैट बनेंगे। वापसी आपका एक फ्लैट दिया जाएगा, उसमें आपको रखा जाएगा और ये उसका एग्रीमेंट है। अब आप ये ऐसे रहना चाहते हो तो जो करते रहो, यदि वो करना चाहते हो तो सपोर्ट करो। घर घर जाकर ऐसे ही कठपुतली कॉलोनी के लोगों का भरोसा जीतने की कोशिश हो रही है। रजामंदी के बाद पहले यहाँ पर्ची काटी जा रही है, फिर यहाँ लगे कैंप में एग्रीमेंट की कॉपी थमाई जा रही है। करीब 500 लोगों ने यहाँ से शिफ्ट किया था, लेकिन अभी भी 2-2.5 हजार यहाँ से स्लम ड्वेलर्स को शिफ्ट किया जाना बाकी था। उसका कार्य आज शुरू किया जा रहा है। पुलिस फोर्स इज ओनली टू हेल्प द पीपल, टू प्रोटेक्ट द पीपल एंड टू मेंटेन लॉ एंड ऑर्डर एंड पीस इन द एरिया। इनको सबको पूरी क्लियर कट एकदम क्लैरिटी है, डायरेक्शंस है कि कोई किसी के साथ जोर जबरदस्ती नहीं की जाएगी। कुछ लोग तो मर्जी की बात कर रहे हैं, लेकिन कुछ इसे जबरदस्ती भी कह रहे हैं। पापा भी नहीं, और ये पर्ची जबरदस्ती कटी है हमसे। हमने कोई पर्ची नहीं कटाई, ये पर्ची जबरदस्ती कटी है हमसे। हमारी एक परेशानी क्या है कि डीडीए हमें लिखित रूप में ये दे कि हम सबको मिलेगा। डीडीए कह रही है कि 2641 लोगों को ही मिलेगा। उन्होंने हमारे पास चिट्ठी भी दे रखी, वो भी हमारे पास है, और हमारे यहाँ के जो झुग्गियां हैं वो 3500 से ज्यादा हैं। यहाँ के प्रधान की शिकायत है कि 2009 से 2011 के बीच हुए सर्वे को लेकर है, जिसमें यहाँ रहने वाले सभी लोगों के नाम शामिल नहीं है। बुल्ढाना जिले के अंतर्गत आने वाले शेगांव शहर में भूमि मुक्ति मोर्चे ने रेल रोको आंदोलन किया। आंदोलन में विभिन्न मांगों को रखा गया। भूमिहीन किसानों को सरकार ने जमीन देनी चाहिए, ऐसी कई मांगों को लेकर रेल रोको आंदोलन किया गया। बुल्ढाना जिले के अंतर्गत आने वाले शेगांव शहर में भूमि मुक्ति मोर्चा ने रेल रोको आंदोलन किया। आंदोलन में भूमिहीन किसानों ने विविध मांगों को रखते हुए भूमिहीन किसानों पर हो रहे अत्याचार एवं पारंपरिक आदिवासी कायदा के अंतर्गत भूमिहीन किसानों को जमीन देने के वादे करके भी अभी तक भूमिहीन किसानों को जमीन नहीं दी गई, जिस कारण किसानों ने आंदोलन किया। महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा सुवर्ण महोत्सव वर्ष साजरं केलं आणि या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या निमित्तानं या देशातील महाराष्ट्रातील भूमिहीनांचा आर्थिक उत्थानासाठी जमीन देण्याचा शासनानं निर्णय 1991 मध्ये घेतला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति आपली संवेदना राज्य शासनानं व्यक्त केली। याच बाबासाहेब आंबेडकरांच्या शासन निर्णयानुसार जी 1978 ते 90 पर्यंत ज्यांच्या ताब्यात जमिनी आहेत, अशा राज्यातील हजारो लोकांच्या जमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न अजूनपर्यंत प्रलंबित आहे। हा प्रलंबित प्रश्न
असणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रतारणा या राज्य सरकारने केलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं साजरं केलं। यातही केंद्र सरकारनं भूमिहीनांच्या आदिवासींच्या ताब्यातील वनजमीन देण्याच्या सरकारनं निर्णय घेतला, परंतु या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्तानंही अजूनपर्यंत राज्यातील हजारो लाखो लोकांच्या वनजमिनीचा प्रश्न अजूनपर्यंत प्रश्न कायम आहे। एकीकडे राज्य सरकार म्हणते, केंद्र सरकार म्हणते की देशातील भूमिहीनांचं आर्थिक उत्थान करण्याचा सरकारचं धोरण आहे। शासनाच्या वतीनं आदिवासी वन हक्क कायदा व पारंपरिक वननिवासी कायदा हा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। महसूल जमिनी देण्याचा निर्णय असताना अजूनपर्यंत लोकांना जमिनी दिल्या नाहीत। आदिवासी वन हक्क कायदा हा राज्यातील देशभरातील आदिवासींना वनजमीन देण्याचा कायदा असताना अजूनपर्यंत लोकांना वनजमिनी मिळालेल्या नाहीत। एकूणच केंद्र शासन आणि राज्य सरकार ह्या दोघांचीही मानसिकता भूमिहीनांच्या आर्थिक उत्थानाची फक्त केवळ घोषणा करतात, मात्र त्यांच्या ताब्यातील जमीन देण्याचं अजूनपर्यंत राज्य शासनानं केंद्र सरकारनं कोणत्याचा ठोस निर्णय न घेतल्यामुळे आज रोजी भूमिहीनांवर अन्याय अत्याचार सुरू आहे। राज्य सरकारच्या वतीनं 2011चा निर्णय घेण्यात आला। 1990 पूर्वीच्या जमिनी ह्या परत करण्याचा सरकारनं निर्णय घेतला आणि याच आधारावर सुप्रीम कोर्ट आणि नागपूर उच्च न्यायालयानं या ठिकाणी ह्या जमिनी परत घेण्याचा निर्णय घेतल्यामुळं आमच्या भूमिहीनांच्या ताब्यातील महसूल जमिनी जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे। खबरों की बात बढ़ते हैं भारतीय संविधान की चर्चा की ओर, जिसमें आज खास मुलाकात करते हैं संविधान के जानकार डॉक्टर चंद्रमणि उमरानी से, जो निस्वार्थ भाव से अपनी सेवा दे रहे हैं। तो देखते हैं उनके बातचीत के खास अंश। आज हम मडगांव में और मडगांव के हमारे साथ हैं भारतीय संविधान के जानकार, हमारे आज के विशेष अतिथि डॉक्टर चंद्रमणि रुद्रप्पा उमरानी। तो हम चर्चा करते हैं, जब भी भारतीय संविधान की बात आती है या भारतीय संविधान में चर्चा करते हैं तो सबसे पहले जीवक का नाम आता है। और जीवक ऐसे डॉक्टर थे जो शीलावती नाम के एक अनैतिक गणिका का लड़का था जीवक, और जीवक ने वो मां से नाम से नहीं जाना जाता था, लेकिन आज जीवक अपने शल्य चिकित्सा, अपने मेडिसिन के कारण वो राजा प्रसेनजीत का वैद्य था, राज वैद्य। और फिर तथागत के उन्होंने संघ का भी काम किया था जीवक ने, चाहे वो बौद्ध संस्कृति हो और चाहे फिर आज की संस्कृति हो, तो दोनों में सबसे महत्वपूर्ण जो धागा होता है वो होता है वैद्य। और आज हमारे साथ हैं डॉक्टर चंद्रमणि रुद्रप्पा उमरानी। जैसे हम चंद्रमणि का नाम लेते तो याद आते डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जिन्होंने धम्म दीक्षा दी थी, वो चंद्रमणि। और आज इस उमरानी के लोगों की सेवा कर रहे हमारे डॉक्टर चंद्रमणि रुद्रप्पा उमरानी। जय भीम सर। जय भीम। सर, जब भी हम बात करते हैं सबसे पहले तो 6 से लेकर 14 साल विद्यार्थियों की बात करेंगे, जो आर्टिकल 21C के अनुसार उसे मुक्त शिक्षा मिलती है। तो ये आर्टिकल 21C के बारे में आप हमारे दर्शकों को बताइए कि किस प्रकार ये आर्टिकल 21C का इम्प्लिमेंट होना चाहिए। जी कॉन्व्हेंट शाळा आहे ह्याच्यामध्ये शिक्षणामध्ये असा काही कोणताही फरक नसतो। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे शिकवलं जातं तेच कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये शिकवलं जातं। फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे गरीब मुलं आहेत, कष्टकऱ्यांची मुलं असतात, आणि कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये सो कॉल्ड जे इकॉनॉमिकल कंडिशन ती लोक त्या म्हणजे जे त्या शाळेची फी अफोर्ड करू शकतात अशी लोक त्या शाळेमध्ये घालतात, आणि ज्यांना फी घालणं, फी देऊन शिकवणं ज्यांना शक्य नाही अशी यांची मुलं ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असतात।
सर, जब भी हम बात करते हैं 21C की, लेकिन एक दिन ऐसा आएगा कि जब झड़पी की स्कूलें बंद हो जाएगी तो सर्वसामान्य जो व्यक्ति है वो भी अफोर्ड नहीं करेगा, और कॉन्वेंट और इंटरनेशनल स्कूल कम से कम 5 या 10 जगह SC ST OBC के लिए रिजर्वेशन में लगेंगे, तो बाकी के 30 और 40 बच्चों का क्या होगा? क्या लगता है आपको? नाही, म्हणजे जे गरीब माणसं आहेत ते काय प्रत्येकजण काय आपण आपली फी ते भागवू शकत नाही, त्यामुळे गव्हर्नमेंटने असं कायद्यामध्येच प्राविधान करायला पाहिजे की जे संविधानामध्ये आहे, आंबेडकरांनी जसं बाबासाहेब आंबेडकरांनी जसं संविधानामध्ये जे सांगितलं आहे त्याचं जर इम्प्लिमेंटेशन केलं तर गरीब मुलं ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून सुद्धा डॉक्टर इंजिनियर होतील. बहुत बढ़िया. यानी जब भी हम बात करते हैं, चाहे डॉक्टर हो चाहे इंजीनियर हो, क्योंकि आज एक गरीब आदमी की जो आय होती है ये साल की कम से कम 1 लाख या 1.25 लाख, और उसका खर्चा निकालते हैं तो उनके अकाउंट में साल में 10,000 या 20,000 बचते हैं. अगर वो कॉन्वेंट की फ़ी अगर 1 लाख पेड करे या 1.5 लाख पेड करे तो वो भविष्य में अपने बच्चों को डॉक्टर नहीं बनाएगा. तो आपको क्या लगता है कि सबसे पहले हमें लोगों को फंडामेंटल जो राइट्स है मिला है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने भाग 3 में जो लिखा है कि आर्टिकल 21 से लेकर 35 तक जो हमारे पूरे फंडामेंटल राइट्स है, ये फंडामेंटल राइट्स जो है वो आम लोगों को पता होना चाहिए. और जो गवर्नमेंट स्कूलों में जब भी बात आती है कि अगर हम इंग्लिश में टॉक कर रहे हैं या हिंदी में टॉक कर रहे हैं तो लैंग्वेज का कोई प्रॉब्लम नहीं है, तो लेकिन आज भी हम अर्थ की बात करते हैं तो झड़पी के स्कूल में भी वही अर्थ पढ़ाते हैं, और जब हम इंटरनेशनल स्कूल की बात करते हैं तो उसमें वो पढ़ाते हैं. तो हमारे लोगों को क्या संदेश देना चाहेंगे आप स्कूलों के बारे में? जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि कॉन्व्हेंट स्कूलचं जे शिक्षण आहे ते समानच आहे, त्याच्यामध्ये काही फरक नसतो. पण जे शिक्षणामध्ये फरक नसतो, पण गरीब माणूस हा कॉन्व्हेंटमध्ये मुलांना घालू शकत नाही त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे. इसलिए जब भी हम बात करते हैं कि उनकी जो इकोनॉमिकल कंडीशन है वो अपने बच्चों को भेज नहीं सकता है, लेकिन एक बात ये हो सकती है कि गवर्नमेंट ने ऐसा प्रावधान किया कि अगर वो 40 बच्चे अगर झड़पी की स्कूलें धीरे धीरे बंद हो रही है, क्योंकि लोगों का आज का जो देखने का नजरिया है वो स्टैंडर्ड ऑफ लिविंग बढ़ गया हर आदमी का, तो सब चाहते हैं कि अपने बच्चों को मैं स्कूल में, मेरा ये नहीं है कि कॉन्वेंट बंद होने चाहिए या इंटरनेशनल स्कूल बंद होने, हमारा हक जो हमारे इंडियन कॉन्स्टिट्यूशन में जो हमारा अधिकार दिया है 6 से लेकर 14 साल तक बच्चों को फ्री एजुकेशन, वही एजुकेशन हमें कॉन्वेंट में मिलता है, इंटरनेशनल में स्कूल में मिलता है, तो ये हमारे लिए भारतीय संविधान के लिए बात अच्छी साबित हो जाएगी. ऐसा नहीं लगता आपको? गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे कधी चांगलंच, म्हणजे संविधानामध्ये तसे प्राविधान केलेलंच आहे. फक्त जे प्रत्येक व्यक्तीचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं आहे त्याच्यामुळे, आणि जे ज्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जो झगपकपणा जो दाखवला जातो, म्हणजे झगमगाट जो दाखवला जातो, म्हणजे ते एक मृगजळ आहे. मी सुद्धा म्हणजे कॉन्व्हेंट शाळेत न शिकता जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकूनच कोणत्याही प्रकारची फी न भरता मी डॉक्टर झालेलो आहे. त्यामुळे असा काही भेदभाव नसतो की बाबा कॉन्व्हेंटमध्ये शिकल्यानंतर तो काय फार मोठा डॉक्टर होतोय किंवा इंजिनियर होतोय किंवा त्याच्या वागणुकीमध्ये फरक पडतोय, असा काही नाही आहे. की आपण सुद्धा आपल्यामध्ये जर बुद्धिमत्ता असेल, आपल्यामध्ये जर बुद्धिमत्ता असेल, आपल्यामध्ये जर गट्स असतील तर आपण सुद्धा डॉक्टर इंजिनियर होऊ शकतो. मी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सुद्धा होऊ शकतो. आणि त्याचं उदाहरण आहे की बाबा मी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून झालेला डॉक्टर आहे. बहुत बढ़िया. जब भी हम बात करते हैं फंडामेंटल राइट्स की, तो मैं सारे दर्शकों को ये बात कहना चाहता हूँ, तो हमारा जो अधिकार है वो अधिकार मिलना चाहिए. हमारी जो लड़ाई है वो अधिकार की है, चाहे फिर वो कॉन्वेंट है. इसलिए मैं सारे लोगों को अपील करता हूँ कि आज ये होना चाहिए, चाहे वो कॉन्वेंट है चाहे इंटरनेशनल स्कूल है, इनमें हमें हमारा 6 से लेकर 14 साल तक विद्यार्थियों को मुफ्त शिक्षा मिलनी चाहिए, चाहे निकष कौन सी प्रकार के हो. चाहे हम जब बात करते हैं कि उनके इकोनॉमिकल कंडीशन के अनुसार
अनुसार या फिर शेड्यूल कास्ट के अनुसार या शेड्यूल ट्राइब के अनुसार या ओबीसी के अनुसार उनको उस प्रकार का दाखला मिलना चाहिए। बहुत बढ़िया, सर ने बहुत अच्छी बात बताई है कि जो पीएनडीटी एक्ट है 1998 से, लेकिन कभी कभार ये होता है जब 1971 का हम लॉ देखते हैं आर्टिकल 8 के अनुसार अगर किसी के एम्ब्रियो में अगर खराबी है तो हम उसका एम्ब्रियो जो है वो डिस्चार्ज कर सकते हैं। नहीं उसको म्हणजे ह्याच्यासाठी मेडिकल प्रोहिबिशन, ह्याच्यासाठी 1971 साली मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हा कायदा अस्तित्वात आला 1971 ला। तर काही वेळेला की गर्भामध्ये काही प्रकारचा दोष असू शकतो, म्हणजे कसं की काही गर्भाशयामध्ये गर्भजळ पातळी जास्त असते किंवा एनेन्सेफॅली म्हणून एक प्रकार आहे की डोक्याची वाढ झालेली नसते किंवा पाठीचा जो कणा आहे तो पाठीचा कणा व्यवस्थित झालेला नसतो किंवा काही वेळेला हृदय सुद्धा नसतं किंवा काही जणांचे म्हणजे फक्त चेहराच असतो किंवा चेहऱ्याचा भागच नसतो किंवा एक हात एक पाय किंवा असं म्हणजे सयानी जो असे वगैरे म्हणतो बघा की एकच पोट दोन डोकी, की जे मुलं ज्या वेळेला त्यांचा जन्म होईल दिव्यांग पैदा होऊ शकतो, हा व्यंग ज्या वेळेला असेल शारीरिक व्यंग, ते व्यंग परत आपल्या ह्याच्यामध्ये त्या व्यंगामुळं समजा म्हणजे डोकं मोठं असलेला किंवा डोकंच नसलेला किंवा एखाद्या विद्रूप चेहऱ्याचा जर आपण मुलाला जन्म दिला तर ते समाजामध्ये त्याला स्थान मिळू शकत नाही आणि ते होऊ नये म्हणून म्हणजे सायंटिफिक दृष्ट्या विचार करून 1971 साली हा मेडिकल टर्मिनेशन ऍक्ट हा पास करण्यात आला आणि त्याच्यामध्ये काही बंधन आहेत की त्या बंधनानुसारच आपण ते टर्मिनेशन करू शकतो, म्हणजे जे आईलाही त्याचा त्रास होऊ नये, आईला म्हणजे काही गर्भ असे असतात की त्याचा आईला त्रास होतो, बरोबर, त्या आईला त्रास होऊ नये आणि समाजाला पण त्रास होऊ नये आणि त्या मुलाला सुद्धा म्हणजे ते जन्मल्यानंतर समजा एखाद्या व्यंग घेऊन जर ते मूल जन्मलं, काही वेळेला कसं असतं की काहींना म्हणजे श्वासनलिका ही जी श्वासनलिका जी असते आता एवढं आपलं तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे की श्वासनलिका किंवा हृदयाचे चेंबर्स व्यवस्थित आहेत का नाही, ते नंतर ते मूल जन्मल्यानंतर व्यवस्थित सुदृढपणे ते आपलं चरित्र करू शकते का नाही हे ते आपल्याला अगोदरच कळतं आणि अशा याच्यामध्ये आपण ते MTB करू शकतो। बहुत बढ़िया, सर ने बहुत बड़ी जानकारी दी। जाते जाते एक आखिरी का सवाल करता हूँ सर, जो मातृत्व सुधार अधिकार जो है वो किस महिला को मिलता है? मातृत्व सुधार अधिकार जे आहे ना, मातृत्व सुधार अधिकार जे आहे हा 1961 साली कायदा अस्तित्वात आला। 1961 मध्ये की ज्या ठिकाणी म्हणजे आता समजा एखादं औद्योगिक वसाहत आहे, औद्योगिक हे आहे किंवा वाणिज्य आहे किंवा एखादा हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी 10 कामगारापेक्षा 10 महिला कामगार जिथं आहेत त्याच्यापेक्षा जर जास्त महिला असतील आणि तिथली जर स्त्री ही गरोदर असेल तर त्या गरोदर स्त्रीला 6 महिन्यापर्यंत जी आपण प्रसूती पश्चात जी म्हणतो ना आपण रजा जी मिळायला पाहिजे, हा 1961च्या कायद्यानुसार आपण ते त्या महिलेला देऊ शकतो आणि प्रसूतीपूर्व म्हणजे 9वा महिना चालू आहे तर त्यावेळेला सुद्धा आपण म्हणजे प्रसूतीपूर्व 3 महिने आणि प्रसूतीनंतर 3 महिने असं 6 महिने रजेचं प्राविधान हे आपल्या संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये आहे आणि ते शासनाने त्याचं अंमलबजावणी करावी। बहुत बढ़िया, ये जो इन्फॉर्मेशन थी हमारे जो आम आदमी इनको पता नहीं होता है, चाहे जहाँ पे जिस महिला जिस कारखाने में हो इंडस्ट्री में हो, अगर 10 महिलाओं के ऊपर अगर काम करती है तो उसे जो प्रेगनेंसी लीव है उस लीव के उपभोग कर सकती है। हमारे साथ थे डॉक्टर चंद्रमणि रुद्रप्पा उमरानी ने बहुत अच्छी इन्फॉर्मेशन हमारे दर्शकों के लिए। आज के लिए भारतीय संविधान टॉक शो में इतना ही। प्राध्यापक विनोद बागड़े को दीजिए इजाजत। वीडियो जर्नलिस्ट आशिक सोनटक्के के साथ जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय। आज की जय भीम मीडिया में फिलहाल इतना ही। फिर होगी मुलाकात, तब तक ले दीजिए इजाजत। जय भीम।